बहुतेक वेळा लोक दोन एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये अडकतात. काही लोक सगळे पैसे इन्व्हेस्ट करतात आणि एमर्जन्सीमध्ये लॉसमध्ये सेल करतात. आणि काही लोक जे असतात ती इन्व्हेस्ट करतात मध्ये ठेवतात, परंतु ती वेल्थ ग्रो करत नाहीत. तर ह्या दोन्हीही चुकीचं आहे. तर फायनान्शियल जर सक्सेस आपल्याला घ्यायचं असेल, फायनान्शियल सक्सेस पाहिजे असेल, तर सेफ्टी प्लस ग्रोथ, तर हा दोन्हींचा बॅलन्स ठेवावा लागतो. तर हा बॅलन्स कसा ठेवायचा हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता पहिले बघूया की एमर्जन्सी फंड म्हणजे नेमकी काय. तर एमर्जन्सी फंड म्हणजे काय, की आपल्या जीवनात काही अचानक गोष्टी येतात, काही अचानक गोष्टी घडत असतात, घटना घडत असतात. तर त्या गोष्टींसाठी तरतूद असणे म्हणजेच एमर्जन्सी फंड. तर हा मिनिमम असावा किती? तर प्रत्येकाला हा प्रश्न पडतच असेल. तर हा मिनिमम, तर 3 महिन्याचा एक्सपेन्सेस आपल्याला व्यवस्थितपणे करता यावा. पुढील 3 महिन्याचा, जरी समजा आज महिन्यात, समजा आजच्या घडीला जर माझा जॉब लॉस होत असेल, माझी इमर्जन्सी येत असेल, तर पुढचे 3 महिने मी त्याच्यातून सर्व्हाइव्ह करता यायला पाहिजे. मिनिमम एवढा तरी असावा. आणि जवळपास आयडियल जो म्हणतात, की पुढचे 6 महिने तरी आपण त्याच्यातून सर्व्हाइव्ह व्हायला पाहिजे, एवढा तरी असायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं जर झालं, तर समजा तुमचं जर मंथली एक्सपेन्सेस म्हणजे तुमचा मंथली खर्च जर हा 30,000 असेल, तर एमर्जन्सी फंड हा जवळपास तुमचा 90 ते 1,80,000 हा असायला पाहिजे. म्हणजे तुमचे पुढचे 3 ते 6 महिने हे तुमचे कव्हर होतील. हा वेगवेगळ्या कंडिशनवर डिपेंड्स असेल. सोपी लाईन जर आपल्याला सांगायची जर झाली, की इमर्जन्सी फंड्स प्रोटेक्ट्स यू अँड इन्व्हेस्टिंग ग्रोज. मध्ये राईट बॅलन्स स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे? तर आपल्याला पहिले तर काय करायला पाहिजे, की आपण पहिली स्टेप काय उचलली पाहिजे, की एमर्जन्सी फंड आपण तयार करायला सुरुवात केली पाहिजे. तर ही कशी करायची? आपली पहिली तर SIP सुरुवात करा. कुठेतरी एखादा चांगला फंड आपण चॉईस करा. दुसरी स्टेप आपण घ्यायला पाहिजे, की जी SIP आपण सुरू करू ती मेंटेन ठेवा. त्यातला आयडियल फॉर्म्युला असा असेल, की 50% एक्सपेन्सेस, 20% तुमचं सेव्हिंग आणि 30% तुमचं इन्व्हेस्टिंगमध्ये असायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट बिल्ड्स वेल्थ. इन्व्हेस्टमेंट जी आहे ती छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करा. हळूहळू तुमची वेल्थ ही बिल्ड होणार आहे. याच्यामध्ये सिक्युरिटी प्लस ग्रोथ इज इक्वल टू तुमचा जो काही स्मार्ट फायनान्स आहे तो होणार आहे. तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? येस, नो, का प्लॅनिंग करताय तुम्ही? हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.